जय भारत. मी प्रथमेश गायकवाड. आपण पाहत आहात संगनायक न्यूज. आपण आज चौपला या ठिकाणी आहोत. चौपला या ठिकाणी भव्य कराटे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर आपल्या या ठिकाणी काही कराटे स्पर्धेचे आयोजक आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या कराटे स्पर्धेचं आयोजन कशा प्रकारे करण्यात आलं होतं. माझं नाव संतोष गुलाब शिंदे. मी यंग वडो असोसिएशन पुणे सिटीचं जनरल सेक्रेटरी म्हणून या संस्थेमध्ये काम करतो. गेले 2 वर्षापासून या संस्थेमध्ये काम करत असताना आम्ही बऱ्याचशा ठिकाणी अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. आता प्रथमच आपण पहिली जिल्हास्तरीय यंग वडो इन्व्हिटेशनल चॅम्पियनशिपचं आयोजन या दौंडमध्ये चौफुला या ठिकाणी केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे तो 300च्या वरती आहे. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे जे विद्यार्थी आहेत ते प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहेत. सर्व तालुका प्रतिनिधींचं या कार्यक्रमामध्ये, या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आणि या सहभागामुळे आणि त्यांच्या या कार्यामुळे आम्ही हा जो खेळ आहे यंग वडो खेळ हा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्हाला सोयीस्कर झालेला आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये पण आम्ही अशाच प्रकारच्या स्पर्धांचं नियोजन करणार आहोत. आता आमचा हा जो खेळ आहे तो शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये त्याचं समावेश झालेला आहे. आणि त्याच्या ज्या स्पर्धा आहेत त्या पुण्यामध्ये येत्या 14 तारखेला आम्ही घेणार आहोत. गोरपडी उद्यान एक मुलींची प्रशाळा आहे, महर्षी अण्णासाहेब शिंदे या शाळेमध्ये आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि हा जो खेळ आहे तो शहरी आणि ग्रामीण या दोन्ही खेळ म्हणजे दोन्ही भागातले जे विद्यार्थी आहेत ते 14 तारखेला म्हणजे 14 जानेवारी या दिवशी पुणे या ठिकाणी जमणार आहेत. आणि तिथून पुढे ह्या खेळाच्या माध्यमातून शहरी ग्रामीण पिंपरी चिंचवड तसेच जिल्हा आणि विभाग हे प्रवीण होले सरांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. नमस्कार, मी प्रवीण होले. यंग वडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या खेळाचं जनरल सेक्रेटरी म्हणून मी आता काम पाहतो आहे. त्याचबरोबर यंग वडो असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा या संघटनेचाही मी सेक्रेटरी म्हणून काम पाहतो आहे. आज या ठिकाणी यंग वडो या खेळाच्या ज्या स्पर्धा सुरू आहेत, खरं तर यंग वडो हा खेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांना नाविन्यपूर्ण असा आहे. मार्शल आर्ट म्हटलं की कराटे किंवा तायक्वोंडो किंवा असे अनेक काही खेळ आहेत की ज्याच्याबद्दल लोकांना माहीत असतं. यंग वडो हा एक कोरियन मार्शल आर्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण जवळजवळ 5 खेळांचा बॅनरखाली इथं एकाच बॅनरखाली 5 खेळ आपण या ठिकाणी शिकतो. त्यातलाच आजचा हा यंग वडोचा प्रकार दौंड तालुक्यामध्ये ही पहिलीच जिल्हास्तरीय इन्व्हिटेशनल स्पर्धा आपण या ठिकाणी भरवलेली. आज ही भरवण्यामागचा एक उद्देश असा होता की लवकरच या खेळाच्या शालेय स्पर्धा होणार आहेत. येत्या 14 तारखेला पुण्यामध्ये पुणे जिल्हा, शहर आणि पिंपरी चिंचवड अशा 3 स्तरावरती या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. माझी सर्वांना एक विनंती राहील की या खेळामध्ये जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं आणि शालेय स्पर्धा खेळाव्यात. खरं तर फक्त मार्शल आर्ट शिकायचं म्हटलं की कराटेसाठी एका बॅनरखाली जावं लागतं, तायक्वोंडोसाठी एका बॅनरसाठी अशा वेगवेगळ्या बॅनरखाली शिकावं लागतं. पण हा यंग वडो हा खेळ असा आहे की या एकाच बॅनरखाली 5 वेगवेगळे खेळ आपल्याला शिकायला मिळतात. म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना आव्हान राहील की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या यंग वडो खेळामध्ये सहभागी व्हावं. आणि आज जी स्पर्धा या ठिकाणी वरवणमध्ये दौंड तालुक्यामध्ये आपली स्पर्धा सुरू आहे, या स्पर्धेकरता स्पर्धा आयोजक संतोष शिंदे सर असतील, आमच्या पुणे शहराचे अध्यक्ष गणेश कदम सर असतील, त्याचबरोबर तालुक्याचे सर्व प्रतिनिधी असतील, सुरेश सर असतील, गणेश सर असतील, या सर्वांचं मी यंग वडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे खूप खूप असं अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मी एकच संदेश देऊ इच्छितो की आत्ताच्या या हालाकीच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये मुलांनी काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. मुलांनी काहीतरी स्वतः आत्मपरीक्षण करून स्वतः एक बलशाली बनावं. या उद्देशानं या खेळामध्ये मुलांनी यावं. थ्रोईंगसारखे इव्हेंट असतील, फायटिंगसारखे इव्हेंट असतील, हे सगळे इव्हेंट या खेळामध्ये आहेत. आणि त्या खेळाचं नॉलेज या यंग वडो खेळामध्ये मुलांनी घेऊन जास्तीत जास्त पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीने मुलांनी आपल्या स्वतःला घडवावं, एवढीच आमची इच्छा.